मित्रांनो, सुख शोधायला आपण बाहेर धावतो. लायक्स, कमेंट्स, प्रमोशन, पैसा, संबंध. पण खरी गोष्ट काय आहे? सुख, शांती आणि समाधान हे बाहेर शोधावे लागत नाहीत. ते आपल्या स्वभावातच असतात. जसे एखाद्या दीपकात प्रकाश असतो, तसे आपल्या आत्म्यात आनंदाचा दिवा तयार आहे. फक्त आपण त्यावर इतके बाहेरील धूळ आणि कचरा टाकतो की तो दिवा दिसेनासा होतो. उदाहरण, एक छोटा किस्सा. एका संताने एका श्रीमंताला विचारले, तुम्हाला खरोखर शांती हवी आहे का? श्रीमंत म्हणाला, होय. संत म्हणाले, मग 5 मिनिटे तुमच्या मनात येणाऱ्या सर्व इच्छा बंद करा. श्रीमंत प्रयत्न करू लागला, पण मन थांबत नव्हते. संत हसले आणि म्हणाले, तुम्ही बाहेर शोधताय ते आतच आहे. फक्त मन शांत करा. उदाहरण 2. एका छोट्या मुलाला विचारले, तुला सुख काय आहे? मुलगा म्हणाला, आईजवळ बसणे, आईचे हात फिरवणे. त्याला बंगला, गाडी किंवा लाखो रुपयांची गरज नव्हती. कारण त्याचे सुख आत होते, प्रेमात, साधेपणात. आपण जेव्हा बाहेरील गोष्टींवर आनंद अवलंबून ठेवतो, तेव्हा तो आनंद कधीही आपला नसतो. तो येतो आणि जातो. पण जेव्हा आपण आत पाहतो, जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो, जेव्हा क्षणभर श्वास घेतो आणि मी आहेच हे जाणवतो, जेव्हा आपल्या मनातील गोंधळ शांत करतो, तेव्हा एक अजिबात वेगळी शांती जाणवते. ती शांती कोणालाही देऊ शकत नाही, कोणालाही घेऊही शकत नाही. समाधान म्हणजे काही मिळवणे नव्हे. समाधान म्हणजे जे आहे त्यात समाधान मानणे. राहुल आता शांत, डोळे मिटून ध्यानस्थ बसलेला. मंद आवाजात, मी शोधत होतो बाहेर, पण तो तर मीच होतो. मित्रांनो, आज एक क्षण थांबा. डोळे मिटा. आपल्या हृदयात हात ठेवा आणि स्वतःला विचारा, मी आता या क्षणी सुखी असू शकतो का? उत्तर तुम्हाला आतूनच मिळेल. सुख, शांती आणि समाधान बाहेर शोधू नका, आत शोधा. ते तुमच्या स्वभावातच आहे. खरा आनंद बाहेर नाही, तो तुमच्यातच आहे.